ग्रामसभा की रणभूमी, अरोली खुर्च्यांची धडाधड फेकाफेक। मौदा तालुक्यातील अरोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी पार पडली, पण विकासाच्या कामांवर चर्चा व्हावी अपेक्षा होती, मात्र रंगला थेट रणांगण। गावाच्या कारभारात पारदर्शकता कुठे आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिलाय। सदस्य आणि सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर थेट लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप केलाय। सदस्य अमोल कुबडे, रोशन गोणेकर यांच्यासह महिला सदस्यांनी आरोपांची सरबत्ती केली। आरोप एवढे गंभीर की ग्रामसभेत खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली आणि वातावरण तापले। सदस्यांनी सांगितले की काम पूर्ण झाली नसतानाही बोगस बिल टाकून पैसे काढले जात आहे। अमोल कुबडे यांनी थेट आरोप केलाय की सरपंच यांनी त्यांच्या मित्रांच्या नावाने लाखो रुपयांची उचल केली आहे। एवढंच नव्हे तर मजुरांच्या यादीत नसलेल्या व्यक्तींच्या नावावरही पैसे काढले गेले। मग प्रश्न, जनतेच्या पैशाचा असा खेळ सुरूच राहणार का? या गंभीर प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर कारवाई झाली नाही तर हे प्रकरण आणखीन तीव्र होईल। सरपंच रोशनी भुरे मात्र सर्व आरोप फेटाळून लावत म्हणाल्या, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहे, हे वैयक्तिक राजकारण आहे। आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करू। अरोली ग्रामपंचायतीच्या या गोंधळामुळे गावात राजकारण चांगलंच तापलंय। गावकरी चक्रावले, खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण लपवतंय। आता सर्वांचं लक्ष प्रशासनावर। गटविकास अधिकारी खरोखरच चौकशी करणार का की हे प्रकरण धुळखात जाणार हे बघणं शिल्लक आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, रामटेक। माध्यम आहे, वास्तविक पाहता 5 लाखच काढलेले आहे। 2 लाख एक्स्ट्रा काढलेले म्हणून माझा आरोप, मला भ्रष्टाचाराचा आरोप मंजूर केले जात आहे। मला बदनामी करण्याचे हा एक माध्यम। सरपंच यांनी आपल्या मित्राच्या नावावर लाखो रुपयाची अफरातफर केलेली आहे। त्यामध्ये त्यांच्या मित्राचे नाव आहेत दिनेश डोमाजी गुरनुले, सचिन चुन्ने, महेश किटे, कैलाश कमलेश ढोबळे आहे, ओमप्रकाश शांगोजी घोडमारे आहे। असे भरपूरसे त्यांच्या मित्रांचे नाव आढळून आले आहे। व तसेच आमच्या ग्रामपंचायतीला श्रावणकर हे प्लंबिंगचे काम करत असून आमच्या ग्रामपंचायतच्या देयक निधीतून बेबी पिंकू बावनकुळे या महिलेच्या नावावर सुद्धा ग्रामपंचायतच्या रक्कमेतून अफरातफर केली आहे, जेणेकरून ती महिला सुद्धा त्या ग्रामपंचायतच्या कामाला येत नाही, तरी सुद्धा तिच्या नावावर पैशाची उचल केली आहे। महेश किटे वगैरे हे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारे मुरुम टाकला नसून त्यांच्या नावावर बिल अदा करण्यात आलेलं आहे व गावात कुठल्याही प्रकारचे ते मुरुम टाकला नाही, तरी सुद्धा इंजिनियर यांनी TS वगैरे करून MB बनवून घेतलेला आहे।